सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोमल भांडे या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश झालेत, तुळशीची पूजा वगैरे सगळं झालेली आहेत आणि मी इथं चहा ठेवलेला आहे. आता आपल्याला चहा घ्यायचा आहे. ताई आत्ताच केंद्रातून आल्या. ताई ना गुरुचरित्र पारायण चालू आहे केंद्रात आहे ना. पहाटे 5 वाजताच गेलं होत्या. 5 ते 7 केंद्रात पारायण असतं पहिल्या बॅचचं. मग ताई पहिल्या बॅचला बसलेल्या आहेत ना. ताई आत्ताच आल्या. मी आज मस्त ताई मी आणि मिस्टर आम्ही आता चहा घेणार आहोत. इथं मस्त चहा ठेवलेला आहे मी आणि आता आम्हाला घ्यायचं आहे चहा झालेला आहे. आणि मी इथं आहे ना दुकानात आहे ना, आमच्या दुकानात स्वामींचा आणि बाळूमामांचा फोटो आहे. त्यांची पूजा वगैरे करून घेतली. पूजा वगैरे सगळं झालेलं आहे ते बघा. आणि इथं आहे ना बाळूमामांचा फोटो आहे. ताईंचा स्वयंपाक चालू आहे. ताई काय भाजी बनवून राहिले आज? ढोबळी मिरची बघ, आमच्यात मिरची करायची आपल्याला. हे बघा ताई ना इथं पूनम ताईंना जायचं आहे आज पुण्याला, त्यामुळे त्यांना डब्बा द्यायचा आहे ना. ताई इथं ढोबळी मिरची करते त्याच्यामुळे आणि इथं आहे ना मिस्टरांची पूजा चालू आहे. पूजा करून राहिलेत ते. ताई स्वयंपाक करताय, मिस्टर पूजा करतायत आणि आता मला कपडे धुवायचे आहेत. कपडे धुवायचे झाले का मग मला आणि ताईला आहे ना केंद्रात जायचं आहे. आज स्वामी आगे, आज आम्ही दोघी पण जाणार आहे केंद्रात. मी वरती आले आहेत वरच्या रूम झाडायला. मी कपडे धुवायला लागले होते पण ताई म्हणे अजून खूप थंडी म्हणे, आधी वरच्या रूम झाडून घे आणि मग कपडे होते. आमची पुढची गॅलरी कशी किती छान ऊन आलेलं आहे बघा, खूप मस्त वाटतं उन्हाला. मी इथं आहे ना पुढच्या पोर्चमध्ये उभा आहे आमच्या. चलो काम पर लग जाए. आता मला रूम साफ करून घ्यायच्या, मग पुसून घ्यायच्या. तो काम पर लग. रूम साफ करून झालेली आहेत. आता मस्त साफ करून घेतलं दोन्ही पण रूम, दोन्ही तिन्ही पण गॅलरी ते सगळं साफ करून घेतलं. रूम पुसून घेते आता मी. आता ताई मी ना केंद्रात चाललो आहे. केंद्रात आहे ना स्वामी आगे, दाखवते तुम्हाला केंद्रात गेल्यावर. समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. मी इथं स्वामींच्या दरबारात आले. खूप छान वातावरण आहे इथं. 7 दिवस आहे ना पहर सेवा चालू असते. तुम्ही बघू शकता तिथं एवढे सेवेकरी ना गुरुचरित्र पारायणला बसलेले आहेत. आता ताई आणि मी ना स्वामींचं दर्शन घेऊन यज्ञकडे चाललेलो आहेत. भरपूर सेवेकरी होते आज. स्वामी एक संपला. आता मी ताई ना घरी चाललोय. आता मी ताई आत्ताच केंद्रातून आलो. आता आम्हाला जेवण करायचं आहे. मी दाखवते तुम्हाला काय स्वयंपाक केला आज. आज काय भाजी बनवली. आम्ही स्वयंपाक करून गेलो होतो. इथं वाटाण्याची भाजी आहे, शिमला मिरची आहे. केंद्रातून आलो, मस्त जेवण झालं, भांडे घासले, मी फरची पुसली. आता थोडा वेळ आराम करते. आता वाजले 5 आणि मी खाली आले. मस्त फ्रेश झाले. मला खाली येऊपर्यंत ताईंनी चहा ठेवलेला होता, चहा घेतला. आणि आता मला बाजरीच्या भाकरी करायच्या अण्णांचा टिफिन करायचा आहे आता. अण्णा ना भाजीला गेलते. अण्णांनी ना भोपळा,
कोथिंबीर, बटाटे आणि मिरच्या आणल्यात. आता मला हे सगळं निवडून ठेवायचं आहे. बघा किती छान हिरवी हिरवीगार कोथिंबीर आहे. हे भाजीपाला सगळं मस्त निवडून ठेव. असा भाजीपाला इथं मस्त निवडून ठेवते. माझा स्वयंपाक झाला, अजून भांडे घासायचे. पण वरती आले मी. वरती खूप छान वातावरण झालेलं आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे. वरती मी तुम्हाला दाखवते. आम्ही इथं आहे ना जेवायला बसलो आणि आजचा मेनू आहे ना मसाले भात आहे. कारण आहे ना आम्ही दुपारी लेट जेवण केलं होतं ना, त्यामुळे कोणालाच एवढी भूक नव्हती. मग साधं सिंपल मसाले भातच केला. माझं कालचं सर्व आवरलं. मी आता वरती आले, जेवण झालं, भांडे घासले, किचन साफ केलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.